नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अपेक्षा पाटील तुम्हा सगळ्यांचं सूर्यकिरण अकॅडमी #कॉम्पिटिटिव्ह एक्झाम या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते. आजच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला 2021 या वर्षातील जानेवारी महिन्यातील जे इम्पॉर्टंट करंट अफेअर्स आहेत त्याच्याबद्दल माहिती सांगणार आहे. आणि हे जानेवारी महिन्यातील दुसरं लेक्चर आहे. पहिलं लेक्चर ऑलरेडी अपलोड झालेलं आहे, ते पण तुम्ही नक्की बघा, त्याने तुम्हाला फायदाच होईल. आणि याच्यापुढे जे पण काही लेक्चर्स येतील करंट अफेअर्स बाबतचे ते पण तुम्ही बघा. मी अशाच मुद्द्यांचा समावेश केला आहे या करंट अफेअर्सच्या लेक्चर सिरीजमध्ये की जे आपल्याला एक्झाममध्ये येण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे. आणि हे लेक्चर तुम्ही पूर्ण बघा आणि मग नंतर ह्या व्हिडिओच्या शेवटी, या लेक्चरच्या शेवटी मी तुम्हाला काही प्रश्न विचारले आहेत आजच्या लेक्चरच्या संदर्भातच. म्हणजे आज मी तुम्हाला ह्या लेक्चरमध्ये जे पण काही शिकवेल, जे पण काही मुद्दे शिकवेल त्या मुद्द्यांवर आधारित शेवटी मी काही प्रश्न विचारलेले आहे, ते तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. चला तर मग आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करूया. पहिली न्यूज आहे, ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रगीतात बदल करण्यात आलेला आहे. ऑस्ट्रेलियाचं जे राष्ट्रगीत आहे त्याच्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे. ऑस्ट्रेलियाचं राष्ट्रगीत कोणतं आहे? ॲडव्हान्स ऑस्ट्रेलिया फेअर. हे आपल्याने ऑस्ट्रेलिया देशाचं राष्ट्रगीत आहे. आपल्या देशाचं राष्ट्रगीत कोणतं आहे? जनगण मन. त्याचप्रमाणे ऑस्ट्रेलिया देशाचं हे राष्ट्रगीत आहे ॲडव्हान्स ऑस्ट्रेलिया फेअर. आणि हे जे राष्ट्रगीत आहे ॲडव्हान्स ऑस्ट्रेलिया फेअर, याची जी दुसरी ओळ आहे त्याच्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे. पूर्वीची ओळ काय होती या राष्ट्रगीतातील दुसरी ओळ? फॉर वी आर यंग अँड फ्री. पण आता बदल करून काय ओळ आहे ती? आताची ओळ काय आहे बदल करून आलेली? फॉर वी आर वन अँड फ्री. आधी होतं यंग, आता आहे वन. हा छोटासा बदल याच्यामध्ये या दुसऱ्या ओळीमध्ये करण्यात आलेला आहे ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रगीताच्या दुसऱ्या ओळीमध्ये. आता हे जे राष्ट्रगीत आहे ते ऑस्ट्रेलियाचं राष्ट्रगीत 1878 मध्ये लिहिण्यात आलं होतं. आणि ह्या राष्ट्रगीताचा अधिकृतपणे राष्ट्रगीत म्हणून स्वीकार कधी करण्यात आला? ह्या राष्ट्रगीताचा स्वीकार 1894 मध्ये करण्यात आला. कोणता राष्ट्रगीत? ॲडव्हान्स ऑस्ट्रेलिया फेअर. या राष्ट्रगीताचा स्वीकार अधिकृतपणे 1894 या सालामध्ये करण्यात आला. आता आपण बघू पुढची न्यूज. ती आहे, ट्रम्प समर्थकांचा कॅपिटल हिलवर हल्ला. अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीत पराभूत झालेल्या माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या चिथावणीवरून त्यांच्या समर्थकांनी वॉशिंग्टन येथील कॅपिटल हिल ही जी इमारत आहे हिच्यावर हल्ला केला. कधी? 5 आणि 6 जानेवारी 2021 या 2 दिवसांदरम्यान. हे जे ट्रम्प होते ते आधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. त्याच्यानंतर दुसऱ्यांदा जे अमेरिकेची अध्यक्षीय निवडणूक होती त्याच्यामध्ये हे ट्रम्प पुन्हा उभे राहिले होते. आणि या दुसऱ्यांदाच्या या निवडणुकीमध्ये, त्यांच्या लाईफच्या दुसऱ्यांदाच्या या निवडणुकीमध्ये, अध्यक्षीय निवडणुकीमध्ये ते पराभूत झाले. अमेरिकेचं जे अध्यक्षपद आहे तर ते अध्यक्षपद कोणतीही अमेरिकन व्यक्ती फक्त 2दा भूषवू शकते. तिसऱ्यांदा ती व्यक्ती अमेरिकेचं अध्यक्षीय पद भूषवू शकत नाही. तशी अट आपल्या भारत देशात नाही. आपल्या भारत देशामध्ये एक व्यक्ती कितीहीदा अध्यक्षपदावर बसू शकतो, तसं अमेरिकेमध्ये नाहीये. तर ते दुसऱ्यांदाच्या त्यांच्या निवडणुकीमध्ये, अध्यक्षीय निवडणुकीमध्ये, अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीमध्ये ते पराभूत झाले होते. आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर, डोनाल्ड ट्रम्पवर असा आरोप ठेवण्यात आला की त्यांच्या चिथावणीवरून त्यांचे जे समर्थक होते त्यांनी वॉशिंग्टन येथील कॅपिटल हिल जी ही इमारत आहे तिच्यावर हल्ला केला होता. आणि ही जी कॅपिटल हिल जी इमारत आहे तिच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती मिळवू. ही जी कॅपिटल हिल जी आहे ही इमारत ती अमेरिकन काँग्रेसची इमारत आहे. आणि हिचं बांधकाम जे आहे ते 1800 साली करण्यात आलं होतं. 1814 मध्ये येथे असाच हल्ला झाला होता. 24 ऑगस्ट 1814 रोजी
24 ऑगस्ट 1814 रोजी ब्लेडन्सबर्गच्या लढाई दरम्यान मेजर जनरल रॉबर्ट रॉस यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश सैन्याने व्हाईट हाऊस आणि कॅपिटल बिल्डिंगसह अनेक सरकारी इमारतींना आग लावली होती. आणि ही जी घटना होती या घटनेला बर्निंग ऑफ वॉशिंग्टन असेही म्हणण्यात येते. आणि हा जो हल्ला होता कॅपिटल हिलवर, त्याच्यानंतरचा हा दुसरा हल्ला आहे की जो असं समजलं जातंय की जो डोनाल्ड ट्रम्पच्या चिथावणीवरून त्यांच्या समर्थकांनी केलेला आहे. आणि या कारणावरून ट्रम्प जे आहेत यांच्या विरोधात महाभियोग खटला दाखल केला गेलेला आहे. यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प जे आहेत त्यांच्यावर असाच महाभियोग खटला चालवला गेला होता. यापूर्वी 18 डिसेंबर 2019 रोजी सुद्धा हे ट्रम्प होते यांच्यावर महाभियोग खटला दाखल करण्यात आला होता. हा महाभियोग खटला जो आहे तो हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह मध्ये मंजूर झालेला होता. आता अमेरिकेची जी महाभियोगाची जी पद्धत आहे तर ती आधी हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह मध्येच मांडण्यात येते, तिथे मंजूर करण्यात येते, मग नंतर त्याच्यानंतर सिनेटमध्ये जाते. आपल्या भारत देशामध्ये तशी पद्धत नाही आहे. आपल्या भारत देशामध्ये महाभियोग पद्धत फक्त राष्ट्रपतींवरच चालवली जाते आणि ती कुठल्याही एका हाऊसमध्ये, लोकसभामध्ये किंवा राज्यसभामध्ये चालवली जाऊ शकते. अशी अट नाही आहे की ती आधी फक्त लोकसभेतच मंजूर व्हावी किंवा फक्त राज्यसभेतच मंजूर व्हावी आणि मग नंतर दुसऱ्या सभागृहात जावी, तसं नाही आहे. आपल्या भारत देशामध्ये महाभियोग ही जी प्रक्रिया आहे ती कुठल्याही एका सभागृहामध्ये आधी मांडली जाऊ शकते. तसं अमेरिकेचं नाही आहे. अमेरिकेमध्ये महाभियोग पद्धत जी आहे ती सर्वात आधी हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह मध्येच मांडावी लागून संमत करावी लागते आणि मग त्याच्यानंतर ती सिनेटमध्ये जाते. सिनेटमध्ये केव्हा जाईल? जेव्हा हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह मध्ये ती मंजूर झालेली असेल. आणि हा जो महाभियोग खटला होता तो हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह मध्ये मंजूर झाला होता, परंतु सिनेट जे आहे तिथे तो खटला जो होता तो नामंजूर झाला, तिथे तो मंजूर होऊ शकला नाही. म्हणून हे जे डोनाल्ड ट्रम्प होते, जे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते, ते राष्ट्रपती पदावरून उतरले नाहीत, ते राष्ट्रपती बनूनच राहिले अमेरिकेचे. आता तुम्हाला माहिती हवं की आपल्या भारतामध्ये महाभियोग प्रक्रिया जी आहे ती फक्त राष्ट्रपतींवरच चालवली जाऊ शकते, पण तसं अमेरिकेत नाही आहे. अमेरिकेमध्ये पुढील व्यक्तींवर महाभियोग प्रक्रिया चालवली जाऊ शकते. ते आहेत राष्ट्राध्यक्ष, उपराष्ट्राध्यक्ष आणि फेडरल अधिकारी जे असतात त्यांच्या विरोधात ही महाभियोग प्रक्रिया चालवली जाऊ शकते. आता आपण पुढची न्यूज बघू. ती पुढची न्यूज आहे प्रवासी भारतीय दिवस. हा जो प्रवासी भारतीय दिवस आहे तो आपण 9 जानेवारीला साजरा करत असतो. 9 जानेवारी 2021 रोजी जो आपण प्रवासी भारतीय दिवस साजरा केला तो हा दिवस साजरा करण्याची कितवी आवृत्ती होती? तर 16वी आवृत्ती होती. आणि हाच दिवस 9 जानेवारीच आपण प्रवासी भारतीय दिवस म्हणून का साजरा करत असतो? तर 9 जानेवारी 1915 रोजी आपले जे राष्ट्रपिता आहेत महात्मा गांधीजी ते दक्षिण आफ्रिकेतून भारतात परत आले होते आणि त्या दिवसाचं स्मरण म्हणून आपण भारतामध्ये प्रवासी भारतीय दिवस साजरा करत असतो. आता हा जो समारंभ होता या समारंभाचे आयोजन कुठे करण्यात आले होते? दिल्लीमध्ये. आणि ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले होते कारण सगळ्यांना माहिती आहे कोविड-19 मुळे हा जो कार्यक्रम आहे, समारंभ आहे तो आपण ऑनलाईन पद्धतीने साजरा केला होता दिल्लीमध्ये. आणि हा जो समारंभ होता या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून कोणाला बोलवण्यात आले होते? सुरिनामी हा जो देश आहे त्याचे अध्यक्ष चंद्रिका प्रसाद संतोखी. आणि हे जे व्यक्ती आहे चंद्रिका प्रसाद संतोखी हे मूळ भारतीय आहेत आणि ते मूळ भारतीय आहेत आणि ते सुरिनामी या देशाचे अध्यक्ष आहेत. त्यांना आपण या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात आले होते. यावेळी प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. हा जो समारंभ आयोजित करण्यात आला होता त्याच्यामध्ये हा पुरस्कार पण प्रदान करण्यात आला. कोणता? प्रवासी भारतीय सन्मान
पुरस्कार. आणि हा पुरस्कार कोणत्या कोणत्या व्यक्तींना देण्यात आला? जे आपले प्रमुख पाहुणे होते त्यांना तर देण्यातच आला. चंद्रिका प्रसाद संतोखी जे सुरिनामीचे अध्यक्ष आहेत. नंतर तो देण्यात आला युजीन युगेनाथ यांना, जे कुकाराओचे पीएम आहेत, पंतप्रधान आहेत. कुराकोवा हा एक देश आहे आणि त्याचे ते पंतप्रधान आहे, युजीन युगेनाथ. आणि यांना पण हा सन्मान देण्यात आला होता, हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. तिसऱ्या व्यक्ती आहे प्रियंका राधाकृष्णन. ह्या ज्या व्यक्ती आहेत त्या मूळ भारतीय आहेत आणि ह्या ज्या आहेत त्या न्यूझीलंडच्या समुदाय व स्वयंसेवी क्षेत्र मंत्री आहेत. आणि ही अशी पहिल्यांदाच घटना घडली आहे की न्यूझीलंडमध्ये एखादी मंत्रीपद भारतीय वंशीय एका महिलेने सांभाळलेलं आहे आणि त्या आहेत प्रियंका राधाकृष्णन. आणि हा जो पुरस्कार आहे तो आपण कधीपासून साजरा करायला सुरुवात केली आहे? 2003 पासून. मग तुम्ही विचार कराल की हा पुरस्कार नाही, मी पुरस्कार बोलली असेल तर सॉरी. हा जो दिवस आहे प्रवासी भारतीय दिवस, आपण तो कधीपासून साजरा करायला सुरुवात केली होती? 2003 पासून. मग तुम्ही म्हणाल की हा जो पुरस्कार आहे 2001 पुरस्कार नाही सॉरी हा जो दिवस आहे प्रवासी भारतीय दिवस, तो आपण 2021 साली जो साजरा केला तो 16वा होता. असं कसं काय शक्य आहे की 2003 पासून सुरू केला आणि 16वाच असेल? तर हा जो पुरस्कार होता हा जो दिवस होता प्रवासी भारतीय दिन, तो 2003 सालापासून तर सुरू करण्यात आला साजरा करायचा. पण 2015 पासून काय 2015 पासून काय करण्यात आलं? हा जो हा जो दिवस होता प्रवासी भारतीय दिन, तो 2015 पासून दर 2 वर्षांनी साजरा करण्याचं ठरवण्यात आलं. आणि आता तो 2015 पासून प्रवासी भारतीय दिन आपण प्रत्येक 2 वर्षांनी साजरा करत असतो. आता हा जो आपण 2021चा साजरा केला, तर याच्या आधी आपण कधी साजरा केला होता हा दिवस प्रवासी भारतीय दिवस? तर तो साजरा केला होता आपण 2019 मध्ये. आता आपण पुढची न्यूज बघू. ती पुढची न्यूज आहे अर्जेंटिनामध्ये गर्भपातास आता कायदेशीर मान्यता असेल. आधी जे होतं ते अर्जेंटिनामध्ये गर्भपातास कायदेशीर मान्यता नव्हती. तिथे गर्भपातास मनाई केलेली होती. तिथे कायदेशीरपणे गर्भपात केला जायचा नाही. तर ही न्यूज काय ती बघू आपण. गर्भपातास कायदेशीर मान्यता देणारा अर्जेंटिना हा सर्वात मोठा लॅटिन अमेरिकन देश, म्हणजे लॅटिन अमेरिकन देशला आपण दक्षिण अमेरिका पण म्हणतो. दक्षिण अमेरिकेमधील अर्जेंटिना हा सर्वात मोठा देश ठरलाय कशा संबंधित? गर्भपातास मान्यता देणारा. आता तिथे 14 आठवड्यापर्यंतच्या गर्भवती ज्या स्त्रिया आहेत त्यांना गर्भपातास कायदेशीर मान्यता सुद्धा असेल, आधी नव्हती. आतापर्यंत तिथे फक्त ज्या बलात्काराच्या केसेस व्हायच्या त्या घटनांमध्येच गर्भपातास कायदेशीर मान्यता होती. इतर कारणांच्या वेळी मान्यता नव्हती गर्भपाताच्या वेळेस. लॅटिन अमेरिका जे आहे दक्षिण अमेरिका, त्या दक्षिण अमेरिकेतील क्युबा, उरुग्वे, गयाना या देशांत काही विशिष्ट परिस्थितीमध्येच महिलांना गर्भपाताची परवानगी मिळते. आता ह्या गर्भपाताविषयी आपल्या भारताची परिस्थिती काय ते पण आपण थोडक्यात जाणून घेऊया. 2020 साली या गर्भपातासंबंधी एक दुरुस्ती करण्यात आली होती. ती आहे वैद्यकीय गर्भपात दुरुस्ती अधिनियम 2020. त्याच्यानुसार भारतात गर्भवतींना 24 आठवड्यांपर्यंतच्या गर्भपातास कायदेशीर मान्यता आहे. आणि हे जे अधिनियम आहे ते लागू होण्याच्या आधीपर्यंत भारतामध्ये किती आठवड्यांपर्यंतची कालमर्यादा होती गर्भपातासाठी? तर ती होती 20 आठवड्यांची. यापूर्वी म्हणजे 2020च्या आधी ही कालमर्यादा गर्भपाताची किती आठवड्यांसाठीची होती? तर ती होती 20 आठवड्यांची. आता आपण बघू पुढील न्यूज. 5वी न्यूज आहे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या 3 समित्यांचे अध्यक्षस्थान भारताकडे असेल. हे जे युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल आहे त्याच्या ज्या समित्या असतात त्याच्या एकूण समित्यांपैकी 3 समित्यांचे अध्यक्षस्थान आपल्या भारताकडे असेल अशी ही न्यूज आहे. सुरक्षा परिषदेच्या 3 महत्त्वाच्या समित्यांचे अध्यक्षपद भारताला देण्याची
देण्यात आल्याची घोषणा संयुक्त राष्ट्र जे आहे युनायटेड नेशन या संयुक्त राष्ट्र परिषदेतील भारताच्या राजदूतांनी दिलेली आहे. आणि त्या समित्या कोणत्या बरं? त्या 3 समित्या कोणत्या? तर त्यातील पहिली समिती आहे दहशतवाद विरोधी समिती, दुसरी आहे लिबियावरील निर्बंधासाठीची समिती आणि तिसरी आहे तालिबानवरील निर्बंधासाठीची समिती. आता या समित्या ज्या आहेत त्यांच्याबद्दलची आपण थोडक्यात माहिती बघू. पहिली आहे दहशतवाद विरोधी समिती. अमेरिकेमध्ये USA मध्ये 9/11ला दहशतवादी हल्ला झाला होता आणि या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ही जी समिती आहे दहशतवाद विरोधी समिती ती स्थापन करण्यात आलेली होती. आणि ही जी समिती आहे या समितीचे अध्यक्षस्थान याच्या आधी पण आपल्या भारत देशाने भूषवलेलं आहे. ते कधी भूषवलंय? 2011 ते 2012 या कालावधी दरम्यान या समितीचे अध्यक्षस्थान आपल्या भारत देशाने भूषवलेले होते. आता ही जी समिती आहे तिचं काम काय आहे बरं? दहशतवाद विरोधी ही जी समिती आहे त्या समितीचं काम आहे दहशतवादी ज्या कारवाया असतात त्या रोखणे आणि त्या कार्यांवर त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे, हे काम आहे दहशतवाद विरोधी समितीचे. आता आपण पुढची समिती बघू, ती आहे लिबियावरील निर्बंधासाठीची समिती. लिबियामधील पूर्वीची गद्दाफी राजवटीने मानवी हक्कांचे उल्लंघन केले होते. लिबियामध्ये पूर्वी गद्दाफी राजवट होती आणि त्या राजवटीने मानवी हक्कांचे उल्लंघन केले होते आणि त्या पार्श्वभूमीवर युनायटेड नेशनने फेब्रुवारी 2011 मध्ये लिबियावर शस्त्रास्त्र बंदी घातलेली होती. आणि ही जी समिती आहे तिचं काम होतं लिबियातील, म्हणजे अजून पण आहे या समितीचं काम, लिबियातील शस्त्रास्त्रे बंदी, प्रवास बंदी, शस्त्रास्त्रे बंदी, लिबियातील जे शस्त्रास्त्रे बंदी आहे, प्रवास बंदी आहे आणि मालमत्तेवर नजर ठेवणे, हे काम या समितीचं आहे. आणि दुसरं अजून एक काम काय आहे की देशातील पेट्रोलियमच्या अवैध निर्यातीचे मापन करणे, ही 2 कामे जी आहेत ती या लिबियावरील निर्बंधासाठीची जी समिती आहे तिचे आहेत. आता आपण तिसरी समिती बघू, ती आहे तालिबान निर्बंधासाठीची समिती. ही जी समिती आहे या समितीचं कार्य काय आहे की अफगाणिस्तानमधील स्थिरता, शांतता आणि सुरक्षा या गोष्टींना चालना देणे. ही जी समिती आहे या समितीला 1988 निर्बंध समिती म्हणूनही ओळखले जाते, असेही संबोधले जात असते. आता आपण बघू पुढची न्यूज. 6वी ती न्यूज आहे सार हिमलंब अपघात. रशियामध्ये कामचात्का नावाचा एक द्वीपकल्प आहे आणि त्यावरील सार हिमलंब जानेवारी 2021 मध्ये कोसळला व त्याखाली अनेक पर्यटक गाडले गेलेले आहेत. रशियातील विलोचिन्स्की हा एक धबधबा आहे आणि हा जो धबधबा आहे तो गोठून त्यापासून तयार झालेल्या बर्फाच्या सुळक्याला सार हिमलंब असे म्हटले जाते. आणि दरवर्षी हा विलोचिन्स्की हा जो धबधबा आहे तो गोठून त्यापासून 40 मीटर लांबीचा हिमलंब निर्माण होत असतो आणि तो आहे सार हिमलंब. हे जे विलोचिन्स्की हे जे आहे हे एक शहर पण आहे आणि या शहरामध्ये रशियाच्या ज्या पाणबुड्या आहेत त्या पाणबुड्या बांधणीचे कारखाने सुद्धा आहेत. रशियाच्या हे चामाचात्का जे द्वीपकल्प आहे ते रशियाच्या कोणत्या भागाकडे आहे? रशियाच्या ईशान्येकडील टोकाला हे चामाचात्का द्वीपकल्प आहे आणि त्याच्यावर हा सार हिमलंब होता आणि त्याचा अपघात झाला आणि त्याच्या खाली अनेक पर्यटक गाडले गेलेले आहेत. आणि हे जे द्वीपकल्प आहे ह्या द्वीपकल्पामध्ये एकूण 160 ज्वालामुखी आहेत. किती? 160 ज्वालामुखी या चामचात्का द्वीपकल्पावर आहेत आणि त्यापैकी या 160 ज्वालामुखींपैकी 29 जे ज्वालामुखी आहेत
हे 29 ज्वालामुखी जिवंत ज्वालामुखी आहेत. आता आपण पुढची न्यूज बघू. ती आहे हेनले पासपोर्ट निर्देशांक 2021. हा जो निर्देशांक आहे हेनले पासपोर्ट निर्देशांक 2021 यानुसार सर्वाधिक शक्तिशाली पासपोर्ट यादीत भारत जगात 85व्या स्थानी आहे. 2021 मध्ये भारताचं स्थान 85 आहे. तेच स्थान भारताचं ह्या निर्देशांकाचं हेनले पासपोर्ट निर्देशांक 2020 मध्ये भारताचं स्थान किती होतं? 84. आणि तेच 2019 मध्ये किती होतं? 82. म्हणजे या निर्देशांकामध्ये भारताची घसरण झालेली आहे हे आपल्या लक्षात येते. भारतीय पासपोर्ट धारक जे आहेत, भारतीय पासपोर्ट धारकांना एकूण असे 58 देश आहेत की ज्या देशांमध्ये विजामुक्त प्रवेश आहे. यानुसार म्हणजे या रिपोर्टनुसार पहिले 3 देश कोणते ते आपण बघू. पहिला आहे जपान देश. फर्स्ट रँक आलेली आहे जपान या देशाची. आणि हा जो देश आहे या जपान देशाचे जपान देशाचे पासपोर्ट धारक आहे त्यांना 191 देशांमध्ये विजामुक्त प्रवेश देण्यात आलेला आहे. त्यानंतर दुसऱ्या रँकवर आहे सिंगापूर. आणि ह्या सिंगापूर देशाचे जे पासपोर्ट धारक आहे त्यांना 190 देशांमध्ये विजामुक्त प्रवेश आहे. थर्ड रँकवर आहे दक्षिण कोरिया आणि जर्मनी. हे जे दोघं देश जे आहेत ते थर्ड रँकवर आहे. आणि त्या देशांचे दक्षिण कोरिया आणि जर्मनी देशाचे जे पासपोर्ट धारक आहे त्यांना 189 देशांमध्ये विजामुक्त प्रवेश देण्यात आलेला आहे. आता आपण बॉटम 3 देश बघू. 110व्या क्रमांकावर आहे अफगाणिस्तान. आणि अफगाणिस्तानमधील जे पासपोर्ट धारक आहे त्यांना फक्त 26 देशांमध्ये विजामुक्त प्रवेश आहे. 109व्या रँकवर आहे इराक. आणि ह्या इराक देशाचे जे पासपोर्ट धारक आहे त्यांना 28 देशांमध्ये विजामुक्त प्रवेश आहे. 108व्या स्थानी आहे सिरिया हा देश. आणि सिरिया या देशाचे जे पासपोर्ट धारक आहे त्यांना फक्त 29 देशांमध्येच विजामुक्त प्रवेश देण्यात आलेला आहे. आता आपण हा जो निर्देशांक आहे त्या निर्देशांकाविषयी बघू. हा जो निर्देशांक आहे तो इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या माहितीच्या आधारावर प्रकाशित केला जातो. आणि हा जो निर्देशांक आहे तो काढण्याची सुरुवात कोणत्या सालापासून करण्यात आली तर 2006 पासून. 2006 पासून हा निर्देशांक काढण्याची सुरुवात करण्यात आलेली आहे. आता आपण बघू ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स बद्दल. हा जो इंडेक्स आहे तो कधी जाहीर करण्यात आला? जानेवारी 2021 मध्ये हा ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2021 जाहीर करण्यात आला. ग्लोबल फायर पॉवर संस्था जी आहे ह्या संस्थेने हा निर्देशांक जाहीर केलेला आहे. हा निर्देशांक देशांची त्यांच्या संभाव्य लष्करी सामर्थ्यावर आधारित क्रमवारी आहे. या देशाचे त्यांच्या आक्रमक आणि बचावात्मक लष्करी ज्या मोहिमा असतात त्यांच्या आधारे मूल्यांकन करण्यात येते. म्हणजे आपण भरपूर असं युद्ध सराव बघतो भारत आणि इतर देशांसोबतचे, तसेच इतर देशांसोबतचे. तर ते जे युद्ध सराव होतात त्या युद्ध सरावांच्या आधारावर हा जो इंडेक्स आहे त्याचं मूल्यांकन करण्यात येत असतं. आणि हा जो इंडेक्स आहे तो जाहीर करण्याची सुरुवात कोणत्या सालापासून करण्यात आली तर ती 2006 पासून. 2006 पासून हा जो इंडेक्स आहे तो जाहीर करण्यात येत असतो. आता आपण बघू ह्या निर्देशांकानुसार ह्या इंडेक्सनुसार टॉप 5 देश कोणते आहेत. पहिला देश आहे USA. दुसरा देश आहे रशिया. तिसरा देश आहे चीन. चौथा देश आहे आपला प्रिय असा भारत. आणि 5वा देश आहे जपान. हे जे टॉप 5 देश जे आहेत ते तुम्ही लक्षातच ठेवा, परंतु टॉप 10 देश सुद्धा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. पहिला तर आहे अमेरिका, दुसरा रशिया, तिसरा चीन, चौथा आपला भारत, 5वा जपान, 6वा आहे दक्षिण कोरिया, 7वा आहे फ्रान्स, 8वा आहे युनायटेड किंगडम,
9वा आहे ब्राझील आणि 10व्या स्थानी आहे आपला शेजारील पाकिस्तान हा देश. आता आपण बघू पुढची न्यूज, ती आहे कीस्टोन पाईपलाईन प्रकल्प. हा जो प्रकल्प आहे तो सध्या चर्चेत का आहे, कारण अमेरिकेचे जे अध्यक्ष आहेत जो बायडन यांच्याकडून हा प्रकल्प रद्द होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली होती जानेवारी 2021 मध्ये. कीस्टोन हा जो पाईपलाईन प्रकल्प आहे, प्रणाली आहे, ही अमेरिका आणि कॅनडामधील तेल पाईपलाईन प्रणाली आहे. हा जो प्रकल्प आहे या प्रकल्पाची स्थापना 2010 मध्ये करण्यात आली होती. आणि ही जी हा जो प्रकल्प आहे, ही जी पाईपलाईन प्रणाली आहे, या प्रकल्पाला पर्यावरणवाद्यांनी विरोध दर्शवलेला होता. आणि ही जी स्थापना करण्यात आली होती ह्या प्रकल्पाची 2010 मध्ये, तर हा जो प्रकल्प आहे त्याला 2014 मध्ये बराक ओबामा यांनी ह्या प्रकल्पाच्या चौथ्या टप्प्याला लांबणीवर टाकले होते. का? कारण की हा जो प्रकल्प आहे तो त्यामुळे पर्यावरणाला धोका पोहोचू शकतो म्हणून. त्यामुळे बराक ओबामा जे होते, जे 2014 मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते, त्यांनी 2014 ला या प्रकल्पाच्या चौथ्या टप्प्याला विरोध दर्शवलेला होता, म्हणजे तो त्यांनी लांबणीवर टाकलेला होता. परंतु 2017 मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोण बनले, तर ते बनले होते ट्रम्प. आणि 2017 मध्ये ट्रम्प यांनी हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी परवानगी दिलेली होती. आणि मग त्यामुळे तो प्रकल्प पुन्हा चालू झालेला होता. परंतु आता जे पर्यावरणवादी आहे त्यांनी परत या प्रकल्पाला विरोध दर्शवलेला आहे. आता हा जो प्रकल्प आहे त्यामुळे कोणती पर्यावरणाची चिंता निर्माण होते, ती आहे ही जी पाईपलाईन आहे अमेरिका आणि कॅनडा दरम्यानची कीस्टोन पाईपलाईन, ती पाईपलाईन मधून ह्या पाईपलाईन मधून आहे ना तेल गळती होते. आणि या पाईपलाईन मधून होणारी जी तेल गळती आहे त्यामुळे ओगलदला नावाच्या भूमिगत जलाशयाचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. हा जो ओगलदला नावाचा एक जलाशय आहे, ते एक भूमिगत जलाशय आहे. आणि या भूमिगत जलाशयाचं नुकसान ह्या पाईपलाईन मधून जे तेल गळती होते त्याच्यामुळे होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. म्हणून हा जो प्रकल्प आहे त्याला पर्यावरणवाद्यांनी विरोध दर्शवलेला आहे. आणि त्यामुळे हे जे आपल्या अमेरिकेचे जे आताचे जे अध्यक्ष आहे जो बायडन यांच्याकडून हा प्रकल्प रद्द करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आता आपण पुढची न्यूज बघू. 10वी न्यूज आहे इराणसह इतर जे 6 देश आहेत त्यांनी संयुक्त राष्ट्र महासभेतील आपले मतदानाचे हक्क गमावलेले आहेत, त्याबाबतची ही न्यूज आहे. तर ती न्यूज काय सांगते आपल्याला, इराण आणि इराणसोबत जे इतर 6 देश आहेत त्यांनी आपली थकबाकी, म्हणजे त्यांनी युनायटेड नेशनमध्ये जे सदस्य देश आहेत त्यांनी आपली काही रक्कम असते की ते त्या युनायटेड नेशनमध्ये भरायची असते. पण ती रक्कम न भरल्यामुळे, त्यांची थकबाकी असल्यामुळे युनायटेड नेशन जनरल असेंब्लीने म्हणजे युनायटेड नेशन जनरल असेंब्लीमधील आपले मतदानाचे हक्क इराण आणि या इतर 6 देशांनी गमावलेले आहे. आता इराण तर आपल्याला माहिती आहे, पण इतर 6 देश कोणते, तर पहिला आहे नायजर, दुसरा आहे दक्षिण सुदान, तिसरा आहे झिम्बाब्वे, चौथा आहे कांगो ब्राझाविल, हा एकच देश आहे बरं का, कांगो ब्राझाविल हा एक चौथा देश. नंतरचा आहे 5वा सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक आणि नंतर 6वा आहे लिबिया. हे एकूण टोटल 7 देशांनी युनायटेड नेशन जनरल असेंब्लीमधील आपले मतदानाचे हक्क गमावलेले आहेत, कारण की त्यांनी त्यांची थकबाकी भरलेली नाही म्हणून. या सदस्यांचे मतदानाचे हक्क संयुक्त राष्ट्र सनदेच्या अनुच्छेद 19 नुसार निलंबित करण्यात आलेले आहे. आता हे जे त्यांचे हा जो त्यांचा मतदानाचा जो हक्क होता, जो त्यांचा वापर ते युनायटेड नेशन जनरल असेंब्लीमध्ये मतदानासाठी वापरत होते, तर तो त्यांचा हक्क निलंबित करण्यात आला आहे. तर तो कोणत्या अनुच्छेदानुसार करण्यात आलेला आहे, युनायटेड नेशन
सनद जी आहे या सनदेच्या अनुच्छेद 19 नुसार कलम 19 नुसार त्यांचा हा मतदानाचा हक्क रद्द करण्यात आलेला आहे. युनायटेड नेशन जी सनद आहे त्याचा अनुच्छेद 19 आपल्याला काय सांगतो? तो सांगतो जर सदस्य देशातर्फे म्हणजे युनायटेड नेशनचा जो सदस्य देश आहे त्या सदस्य देशातर्फे संयुक्त राष्ट्राला देण्यात येणाऱ्या आर्थिक योगदानाच्या देयकामध्ये थकबाकी असल्यास संबंधित देशाचे मतदान हक्क निलंबित करण्याचा अधिकार संयुक्त राष्ट्र महासभेला आहे. ही जी सनद आहे या सनदेनुसार थकबाकी चुकवण्यासाठी 2 वर्षांची अतिरिक्त कालावधी देण्याची मुभा देण्यात आलेली आहे. म्हणजे जर थकबाकी 2 वर्षांहून अधिक काळासाठी प्रलंबित असेल तर त्यांचे मतदानाचे हक्क निलंबित केले जातात. म्हणजे हे जे 7 देश आहे या 7 देशांनी 2 वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी त्यांची थकबाकी बाकी ठेवली आहे म्हणून त्यांचे युनायटेड नेशन जनरल असेंब्लीमधील त्यांचे मतदानाचे हक्क निलंबित करण्यात आलेले आहे. आता पुढची न्यूज बघू आपण, ती आहे सल्वाटोर मुंडी. हे सल्वाटोर मुंडी काय बरं? ही एक पेंटिंग आहे. ही एक पेंटिंग आहे आणि जी जगप्रसिद्ध चित्रकार लिओनार्डो दा विंची यांनी हे चित्र रेखाटलेलं आहे. यांचं हे चित्र आहे. प्रसिद्ध चित्रकार लिओनार्डो दा विंची यांनी हे चित्र सुमारे 500 वर्षांपूर्वी रेखाटले होते व हे चित्र चोरीला गेले होते. हे चित्र आता इटलीच्या पोलिसांनी मिळवलेले आहे. हे जे चित्र आहे जे ह्या चित्रकारांनी विंचींनी 500 वर्षांपूर्वी रेखाटलं होतं ते चोरीला गेलं होतं आणि ते आता इटलीच्या पोलिसांनी मिळवलेलं आहे. हे जे चित्र आहे हे चित्र 2017च्या आर्ट ऑक्शनमध्ये सर्वात मोठ्या किमतीला विकले गेले होते आणि ती किंमत किती होती? 450 दशलक्ष डॉलर. आणि विकली गेल्यानंतर मग ही जी पेंटिंग आहे ती चोरीला गेलेली होती. तुम्ही मोनालिसा नावाची पेंटिंग ऐकली असेल. ती पेंटिंग सुद्धा कोणी रेखाटली होती? हे जे लिओनार्डो विंची आहेत यांनीच ती पेंटिंग पण तयार केलेली होती. सौदी प्रिन्स बद्र बिन अब्दुल्ला हे जे व्यक्ती आहेत त्यांनी ही पेंटिंग विकत घेतली होती ह्या 2017च्या ऑक्शनमध्ये. ती कितीला घेतली होती त्यांनी? 450 दशलक्ष डॉलरला त्यांनी ही पेंटिंग विकत घेतली होती. सौदीचे जे प्रिन्स आहेत बद्र बिन अब्दुल्ला यांनी. त्यांच्याकडून ही पेंटिंग चोरीला गेली होती आणि ती परत मिळवली इटलीच्या पोलिसांनी. त्यामुळे ही जी न्यूज आहे ती सध्या चर्चेमध्ये आहे. त्यामुळे तुम्ही ही जी न्यूज आहे ती लक्षात ठेवू शकता. दुसरी न्यूज आहे काजा कल्लास ह्या ज्या महिला आहेत त्यांची एस्टोनियाच्या पंतप्रधानपदी नेमणूक करण्यात आली आहे. त्यांची निवड झालेली आहे आणि त्या एस्टोनिया देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनलेल्या आहेत. 26 जानेवारी 2021 रोजी काजा या बाल्टिक देशांचा जो समूह आहे या बाल्टिक देशांपैकी एस्टोनिया जो देश आहे या एस्टोनिया देशाच्या त्या पहिल्या महिला पंतप्रधान बनलेल्या आहेत. देशातील म्हणजे एस्टोनिया जो देश आहे त्या देशातील 2 मोठ्या राजकीय पक्षांनी नवीन सरकार स्थापलेलं आहे आणि त्यांनी त्यांच्या या युतीच्या सरकारामध्ये काजा कल्लास यांना पंतप्रधान बनवलेलं आहे. आणि ते जे दोन राजकीय पक्ष एकत्र आले ते राजकीय पक्ष कोणते बरं? तर पहिला आहे रिफॉर्म पार्टी आणि दुसरा आहे सेंटर पार्टी. आणि ह्या ज्या PM बनल्या आहेत पंतप्रधान बनलेल्या आहेत त्यांची पार्टी कोणती होती? त्यांची पार्टी होती रिफॉर्म पार्टी. ह्या ज्या काजा कल्लास आहेत त्या रिफॉर्म पार्टीच्या आहेत. आता ह्या ज्या पंतप्रधान बनलेल्या आहेत यांच्या आधी एस्टोनियाचे पंतप्रधान कोण होते? तर ते होते ज्युरी रतास आणि यांना त्यांच्या पंतप्रधानाच्या पदावरून राजीनामा द्यावा लागला होता. तो त्यांना का द्यावा लागला होता? की ते भ्रष्टाचाराच्या घोटाळ्यामध्ये अडकलेले होते आणि ह्या भ्रष्टाचाराच्या घोटाळ्यामध्ये अडकलेले असल्यामुळे त्यांना त्यांच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा लागला आणि मग त्याच्यानंतर एस्टोनिया देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या काजा कल्लास. इथे आपण
अशा प्रकारे ज्या जानेवारी 2021मध्ये ज्या इम्पॉर्टंट न्यूज ज्या घडल्या त्यांच्याबद्दलची माहिती बघितली. आता ही जी माहिती अभ्यासली आपण बघितली त्याच्यावर आधारित काही मी प्रश्न तुम्हाला विचारते. त्याचे उत्तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. आणि एखाद्या प्रश्नाचं जर उत्तर तुम्हाला येत नसेल, आठवत नसेल, तर मी तो मुद्दा ज्या पॉईंटवर शिकवला आहे ते तिथे पाठीमागे परत जा, तो मुद्दा बघा आणि मग उत्तर लक्षात घेऊन ते उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून तुमचा अभ्यास अगदी परफेक्ट होईल. चला तर मी आता तुम्हाला पहिला प्रश्न विचारते. तो आहे, प्रवासी भारतीय दिवस कधी साजरा केला जातो? पहिला ऑप्शन आहे 9 जानेवारी, दुसरा आहे 15 जानेवारी, तिसरा आहे 21 जानेवारी आणि चौथं आहे 3 जानेवारी. तर कोणत्या दिवशी आपण प्रवासी भारतीय दिवस साजरा करतो ते तुम्ही मला सांगायचं आहे. दुसरा प्रश्न आहे, अर्जेंटिना कोणत्या खंडातील देश आहे? तो दक्षिण अमेरिके या खंडातील देश आहे, उत्तर अमेरिका खंडातील देश आहे, आशिया खंडातील देश आहे की युरोप खंडातील देश आहे? आता आपण पुढचा प्रश्न बघू. तो आहे, किस्टोन पाईपलाईन प्रकल्प जो आहे तो कोणत्या 2 देशांदरम्यान आहे? पहिलं ऑप्शन आहे नेपाळ आणि भूतान, दुसरं आहे चीन आणि जपान, तिसरं आहे अमेरिका आणि कॅनडा, चौथं आहे भारत आणि नेपाळ. नंतरचा आणि शेवटचा प्रश्न आहे, ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स जो आहे, ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स, त्याच्यामध्ये भारताचा कितवा रँक आलेला आहे? पहिला रँक आलाय आपल्या भारताचा की दुसरा की तिसरा की मग चौथा? हे जे प्रश्न विचारले ते त्याचं उत्तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. आणि हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं ते पण तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. आणि तुम्ही जर कमेंट बॉक्समध्ये सांगितलं तर मलाही उत्साह येईल, मलाही प्रेरणा भेटेल आणि अजून छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील. जर हा व्हिडिओ हे लेक्चर जर तुम्हाला आवडलं असेल तर माझ्या या लेक्चरला लाईक करा, शेअर करा, जेणेकरून तुमच्या इतर मित्रांनाही माझ्या या लेक्चरची, इन्फॉर्मेटिव्ह लेक्चरची मदत होऊ शकेल. आणि तुम्ही आपल्या या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सेट करा. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया, भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.